नमस्कार, मी सरिता दीक्षित। आता सध्या वाळवणाचे पदार्थ चालू आहे। एप्रिल मे महिना आहे आणि तुम्ही भरभरून प्रतिसाद देता त्याच्याबद्दल धन्यवाद। आज आपण बघणार आहोत नाचणीचे पापड। त्याच्यात 2 किलो नाचणी घेतली, ती साफ केली, चांगलं 2-3 पाण्याने धुतले, नंतर मग 2 दिवस भिजत घातले, 2 दिवसांनी काढली, त्याला परत धुवून परत बांधून ठेवली। बांधून झाल्यानंतर त्याला चांगले बारीक बारीक मोड आले। 1 दिवस 1 रात्र ठेवली, गिरणीतून दळून आणली आणि ती एक सुती कापडवर पूर्णपणे गाळून घेतली। त्याचा कोंडा निघाला बघा एवढा, आणि हे पीठ निघालं। हे 2 किलो पीठ आहे। ह्या कोंड्यामध्ये आपण थोडेसे तांदूळ टाकून पापड सुद्धा करू शकतो। नाचणी सत्व म्हणतात ना, तसं आहे। पेस्ट पण मुलांना करू देतो, पण मी याच्यामध्ये अर्धा-1 किलो तांदूळ टाकून ह्याचे पापड दाखवणार आहे तुम्हाला। हे का वाया जात नाही, खूप छान आहे, ज्याच्यामध्ये सगळे जीवनसत्व आहे। आता हे पीठ घेतलं आहे, हे 2 किलो पीठ आहे, एवढा टोप भरून पीठ आहे। आणि हे मसाले काही जिरं आहे, पापड खार आहे, तीळ आहे, मीठ आहे। मीठ चवीनुसार टाकायचं आपल्याला। आता आपण हे पीठ याच्यात एवढा टोपभर पाणी आपल्याला आणि बरोबर व्यवस्थित ठेवायचं, कमी नाही जास्त नाही, थोडं जास्त झालं चालेल, आपण काढून घेऊया। हे पाणी आपण व्यवस्थित ह्याच टोपाने मोजून ठेवायचं। आता एवढा टोपमध्ये एवढा टोप भरून पीठ होतं, तेवढंच टोप पाणी टाकायचं आपण, थोडं 1 ग्लास एक्स्ट्रा टाकायचं, नंतर काढून घ्यायचं ते। हे 1 टोप पाणी आणि 1 ग्लास एक्स्ट्रा टाकले। हे आपण याचं झाकण ठेवून गरम करून घेऊया, चांगलं उकळायला पाहिजे पाणी। आता आपण हे जे जिरं हे आहे ते टाकूया। पहिले जिरं टाकायचं, तीळ टाकायचे, तीळ जास्त टाकायचे, छान लागतात ते। पापड खार 1 किलोला 1.5 चमचे आहे, हे 2 किलोला 3-3.5 चमचे टाकायचे। आणि चवीनुसार मीठ। पापड खारमध्ये खारटपणा असतो, पण थोडं मीठ टाकायचं, आपल्या चवीनुसार टाकायचं, जास्त खारट करायचं नाही। आता याच्यावर परत झाकण ठेवूया, याला चांगली उकळी येऊ देऊया। पाण्याला चांगली उकळी आली, आता हे पीठ आपण टाकून देऊ त्याच्यामध्ये। पाच मिनिटं असं राहू द्यायचं, मग गिठोळा होत नाही। झाकण लावायचं। आता हे घेरून घ्यायचं, मग त्याच्यामध्ये कसं गिठोळ्या होत नाही। बघा मस्त झालंय, आता घेरलंय। असं खालवर करायचं, म्हणजे खालचं पीठ आहे ना मस्त शिजलेलं असतं थोडंफार। आता आपल्याला याच्यात हे असं सारखं करून ओला कोपरा ठेवायचा। आता हे 5-6 मिनिटं असंच ठेवूया। मस्तपैकी शिजलं बघा हे बघा झालं। आता हे आपण आता टेरेसवर जाऊ आणि पापड करूया। आपण आता टेरेसवर आलोय, हे बघा किती मस्त शिजलंय हे। आता एक जीव करून घ्यायचा याचा, त्याला तेल लावायचं जरासं। खाली परातीत टाकलं तरी चालेल, पण परातीत चांगलं मळता येणार नाही, म्हणून पिशवीमध्ये टाकायचं। पिशवीमध्ये टाकायचं, परातीत गरम पण आहे, पिशवीमध्ये एक जीव होतो त्याचा। तर तेलाचा हात लावून घ्यायचा। आता मस्त झालं एक जीव एकदम।
थोडी मेहनत आहे याच्यात पण खायला एकदम चवीला लागतो. केवढा अगदी कढईभर होतो. तेव्हा किती मस्त झालं एकदम. पापड कसे झाले कमेंट करून नक्की सांगा.